झालंय इकडे राहायला, मग मला तू देशील ना तुझ्याकडे बोलून? काळ झाला घर पडली तुझं बोलणं ऐकून। तू या जगात नकोसा झालाय असं तुला वाटणं म्हणजे आमच्या प्रेमाचं अपयश आहे। तू मला किती हवायस कसं सांगू तुला? तू माझा प्राण आहे श्रेयस। तू नको ना असा विचार करूस की तू आम्हाला नकोसा झालायस। नको करूस असा विचार। मला माहिती आहे ग्रहदशेमुळे आता तुझ्या मनात असे विचार येत आहेत, पण श्रेयस आपल्याला जर हे गंडांतर पार करायचं असेल तर तुझं पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे। तू एरवी असतोस ना तसाच माझा निरागस श्रेयस, माझा पॉझिटिव्ह श्रेयस, तसाच राह तू। सगळं छान होईल। कसं सांगू तुला? तू जर या जगात नसलास तर माझ्या जगण्याला कारणच राहणार नाही रे। तू जर या जगात नसलास तर माझ्या चेहऱ्यावर हसू कोण आणणार? तू जर या जगात नसलास तर माझ्याकडे हट्ट कोण करणार? माझी आराध्या म्हणून माझ्या मागे पुढे कोण फिरणार? तू जर या जगात नसलास तर प्रेम म्हणजे काय मला कळणारच नाही रे। नाही श्रेयस नाही। उद्या जरी यमराज जरी न्यायला आले तुला तरी मी स्वतःला पुढे करेन आणि तुझ्या ऐवजी मला न्यायला सांगेन। नाहीतर सावित्रीप्रमाणे त्यांच्याशी भांडून मी तुझे प्राण परत आणेन। आई, सगळी तयारी नीट झाली ती बघा। गुरुजींच्या याद्या दिल्या होत्या ना त्यानुसारच झालंय सगळं। आत्या हा हे बघ। कसे आहे? अरे वा खूप छान। अरे पण हे बटन लावायचं राहिलं ना। राहिलं काय? कसं दिसतंय? खूप छान, एकदम माझा राजकुमार। तुला माहितीये का ही पूजा ना तुझ्यासाठीच आहे। माझ्यासाठीच आहे ना? ही बघ आली। हाय चला पूजेला बसूया। अरविंद तयारी झाली का रे सगळी? सगळी तयारी झाली। हा या पुढे या दोघं जण। चला काय करायचं आता? सांगते काय करायचंय ते। थांबा इथेच।
एकट्याच सांगतील तुला. ताई, तू हे काय करतेस? मी हे श्रेयस भोवती संरक्षक कवच म्हणजेच एक प्रकारची लक्ष्मण रेषाच आखते असं समजा. झालं. श्रेयस, आराध्या, मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. आज काहीही झालं तरी पूजा संपेपर्यंत तुम्ही दोघांनी या रेषेच्या बाहेर पडायचं नाही. आणि घरातल्यांनी सुद्धा काहीही झालं तरी या घरातून बाहेर जायचं नाही. गुरुजी थोड्याच वेळात येते. श्रेयस, तू इथे शहाण्या मुलासारखं पाटावरच बसून राहायचं, अजिबात उठायचं नाही. किचन मध्ये काटेसुरा जिथे आपण ठेवतो तिकडे अजिबात जायचं नाही. तुला काहीही हवं असेल तर तू आम्हाला सांग, आम्ही तुला देऊ. कळलं? चला बसा बघू पाटावर. कुठल्या पाटावर बसू मी आता? तू इथे बस आणि श्रेयस तू मध्ये बस. इथे बसतो. शकुंतला, त्याला टिक्का लाव. हो. टिक्का का? हो. छान आहे का? वाह, चांगलं झालं. वा वा वा, छान जोरदार तयारी चालली आहे. वा काका, तुमचा कुर्ताच वेगळाच आहे आणि बटणं तर एकदम चमकदार. अरे माणूसच चमकदार आहे. पण ही पूजा माझ्यासाठी आहे. हो, तुझ्या करतच आहे पूजा. शकुंतला, जरा या. काय आहे, मी श्रेयसला संपवायचं ठरवलं तर तुमची ही पूजापाठ त्याच्या काहीच उपयोगी येणार नाही. घाबरू नका, कारण आज माझा टार्गेट हा श्रेयस नाहीच आहे. हा तर मंडळी, बरं चालू द्या तुमचं. अरविंदराव, नाही माफ करा, पण काय एक मोठी ऑर्डर मिळणार आहे, त्यामुळे मला तिथे जाणं महत्वाचं आहे. आणि मी पूजेत जरी नसलो तरी माझे आशीर्वाद श्रेयसच्या पाठीशी असतील. अहो भाऊजी, काही हरकत नाही, मी समजू शकतो. या तुम्ही. चला येतो. सांभाळा स्वतःला. आराध्या, आज तुला श्रेयसच्या मागे सावलीसारखं उभं राहायचंय. श्रेयसला अजिबात एकटं सोडायचं नाही. हो आत्या, मी श्रेयसला एकटं सोडणार नाही. मी पण तुला एकटं सोडणार नाही. अरे मामा, सतरंजी हातरायची राहिली, जा घेऊन ये लवकर. हो हो, सतरंजी हाताळणार का? वा, हा पूजा सुरू होईल.
बापरे, हे काय झालं? इतकं पाणी कसं आलं इथं? अगं आपली सगळी ऑर्डर भिजली. पण इतकं पाणी आलं कुठून? नळ चालू ठेवला असेल कोणीतरी. पण मी तर निघताना बंद केला होता. सायंकाळी 5 वाजता आपल्याला ही सगळं ऑर्डर पूर्ण करून डिलिव्हर करायची होती आणि आता बघा ना, आता 1 वाजलाय. हे सगळं पटापट कसं तयार करता येईल याचा विचार करूयात आपण. अगं आपल्याला तर रेसिपी पण माहिती नाहीये. ते तर ताराताईलाच माहितीये. ती तर आता पूजेत असेल. तिला एकदा आपण कॉल करूया. हा 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 लाव. हॅलो, बोल. ताराताई, अगं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. गोडाऊन मध्ये सगळीकडे पाणी भरलंय. आपण जी पण काही मेहनत केली होती, पापड केलं होतं, सगळं वाया गेलं. तुम्ही दोघी पटकन इकडे या, पटकन. काय? मी बघते काय करायचं ते. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? श्रेयस, माहिती नाही कसं आपल्या गोडाऊन मध्ये पाणी भरलं गेलंय. आम्ही एवढ्या मेहनतीने केलेलं सगळं सामान वाया गेलं. आता काय करायचं? संध्याकाळी ऑर्डर द्यायची. हे सगळं आम्ही परत कसं करणार आहे एवढं? तू काळजी नको करू. आपण असं करूया, आपण दोघं तिकडे आता जाऊ आणि सगळी ऑर्डर परत तयार करू. चल. नाही 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 श्रेयस, आत्यांनी काय सांगितलं माहितीये ना, तुला घराबाहेर जायचं नाहीये. पण तू तर जाऊ शकतेस ना. तू जाऊ शकतेस, मी नाही येत. तू जा आणि तू सगळं पूर्ण कर. तुला गेलंच पाहिजे. ती तुझी जबाबदारी आहे. तू किती मेहनत पण केलीस ना ती सगळी ऑर्डर तयार करायला. मग आता तुला ते कंप्लीट करावंच लागेल. तुला गेलंच पाहिजे. तू जा. आराध्या, काय ग? काय झालं? कुणाचा फोन होता? काय झालं माहितीये का आत्या? तिची आज मोठी ऑर्डर आहे ना पहिली. आराध्याला ना आता गोडाऊन मध्ये जावंच लागेल. तिकडे एक प्रॉब्लेम झालाय आणि मग तिने जबाबदारी घेतली आहे ना. तिची जबाबदारी सोडून तिकडे घरी नाही थांबू शकत. तिने जावंच लागेल. काय काय हे सगळं तुला तारा आधी करता नाही आलं? ही कसली जबाबदारी? आज घरात पूजा आहे आणि घराच्या बाहेर कुणीही पडायचं नाही हे बजावून सांगितलंय ना मी एकदा. पण आत्या, मला नाही जायचंय ना बाहेर. तिथे जाऊ शकते ना. मग तिला जाऊ दे ना. मी तर नाही जात आहे ना. आत्या, पूजा सुरू व्हायच्या आत मी परत येईन. पण मला जावं लागेल प्लीज. श्रावणी आणि मी जर नाही गेलो ना तर ती ऑर्डर पूर्ण होणार नाही. श्रावणी, कळतंय ना तुला? आलं ना तुझ्या लक्षात? हो, चल आपल्याला जावंच लागेल. थांब आराध्या.
संध्याकाळपर्यंत जर तू आली नाहीस तर परत या घरात येऊ नकोस. तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद असतील. नाही नाही नाही, ती येईल परत, ती वेळेवर येईल. मला माहितीये तू वेळेवर परत येशील आणि तू सगळं नीट करशील. मला माहितीये सगळं छान होईल. ऑल द बेस्ट. काळजी घे. मी घेईन काळजी. चल श्रावणी. हो चल. थांब आराध्या. माझ्या श्रेयससाठी संरक्षक कवच म्हणून मी जी रेषा आखली आहे ती विस्कटलीस तू. अपशकुन केलायस तू. आत्या आत्या, हे बघ हे बघ हे बघ हे बघ आत्या. हे बघ झालं. हे बघ काहीच नाही झालं. नको काळजी करू आत्या, मला काहीच होणार नाहीये. काहीच झालं नाहीये, काहीच नाही झालं. हे बघ तुझा तुझा ऑल द बेस्ट. जा. बाय. ऑल द बेस्ट. जा लवकर. काय नाही होणार. बाय. मामा बाहेर या प्लीज. मामा, मी जरी गोडाऊनला जात असले तरी माझं मन इथे श्रेयसकडे. त्याची काळजी घ्या, त्याच्याकडे लक्ष द्या. चला मी निघते. श्रावणी वाट बघत असेल. अगं आता कुठून सुरुवात करायची, काय करायचं काही सुचत नाहीये मला. अरे बाप रे. काका हे काय झालं काय? अरे बापरे. आता आता ऑर्डरची डिलिव्हरी करणार कशी? आम्ही केला होता ताराताईला फोन. ताराला फोन करून काय उपयोग? ती कशी येईल इथे? ते युक्ती वर झाली. आली तारा आली.